जय शिवराय मित्रांनो, आज 24 तारखेला सुद्धा बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, नांदेड, लातूरचा समावेश आहे. यवतमाळ सुद्धा आहे. इकडे नाशिकचं आणि मालेगाव, धुळे, जळगाव या भागात तुरळक ठिकाणी, पण नाशिक भागामध्ये अनेक ठिकाणी आभाळ मात्र चांगलं सक्रिय होईल. हा परिसर नाशिक क्षेत्राबरोबरच अहिल्यानगरच्या काही मोजक्या भागांना देखील पावसाची शक्यता असणार आहे. पावसाच्या सरी काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह राहण्याची शक्यता आहे. लातूर आणि नांदेड पट्ट्यामध्ये पाऊस अजूनही 26 ते 27 तारखेपर्यंत कायम राहणार आहे. यानंतर परिस्थिती आपण जर पाहिली, जे आपण बुलढाण्याचं नाव सुरुवातीला घेतलंय, या बुलढाण्यामध्ये दुपारच्या 2:30 ते 3च्या वेळेस वातावरण सक्रिय होईल आणि नांदेडला सुद्धा 3 वाजे किंवा 4 वाजेच्या दरम्यान सक्रिय होईल. परभणीला वातावरण हे दुपार नंतर कोणत्याही क्षणी सक्रिय होईल आणि जो काही हिंगोली पासून जो काही पट्टा आहे नांदेड मेहकर साईडचा, जिंतूर परिसरातला, या भागामध्ये दिवस मावळेपर्यंत वातावरण कोणत्याही क्षणाला सक्रिय होईल. आता थोडं सविस्तर जाणून घेऊयात. यवतमाळ, कारंजा, लाड या पट्ट्यामध्ये देखील वातावरण सक्रिय राहणार आहे. वाशिम जिल्ह्यातला हा भाग देखील सक्रियतेच्या रडारवरती आहे, संध्याकाळपर्यंत का होईना. मात्र आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर काही रिसोड परिसर, सिंदखेड, राजा, मेहकर परिसराचा देखील समावेश काही मोजक्या ठिकाणी आहे. मालेगाव, वाशिम या भागामधला देखील समावेश आहे. परभणी, मराठवाड्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी का होईना पाऊस आजही राहणार आहे 24 तारखेला. तर लक्षात घ्या, नागपूरचाही समावेश आज काही ठिकाणी आहे 24 तारखेला. त्यानंतर परिस्थिती नागपूरबरोबरच अकोल्याच्या भागामध्ये आहे. अमरावती, वरुड, काटोल या नागपूरच्या देखील भागाचा समावेश आहे. अंजनगाव, आचरपूरमध्ये देखील काही मोजक्या भागांमध्ये आजचा पावसाचा समावेश आहे. चंद्रपूरचं सांगितलंच आहे आणि त्याचबरोबर लातूर वगैरे भागात देखील आहे. पण सांगली, सातारा, सोलापूरमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस राहील. नाशिक सुद्धा स्थानिक वातावरणाचा राहील. छत्रपती संभाजीनगर देखील उत्तरेकडील भागांना स्थानिक वातावरणाचा राहील. अहिल्यानगर देखील स्थानिक वातावरणाचा राहील आणि जालन्यात कुठे मोठे का व्हायना स्थानिक वातावरणाचा पाऊस राहील. घनसावंगी, अंबड पट्ट्यामध्ये मोठे धोके नाहीयेत. त्याचबरोबर मंठ्यामध्ये सुद्धा जे काही उत्तरेकडील भाग आहेत, जे लोणार वगैरे साईडला मोडतात, या भागामध्ये काही ठिकाणी आज अपवाद राहतील. अशा प्रकारचा हा शॉर्टकट अंदाज आहे. सविस्तर अंदाज फेसबुकवरती, इंस्टावरती आपण लाईव्ह दरम्यान देतो असतो, तिथे देखील जाण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय, धन्यवाद.